कोलाबा येथील मॅकडॉनल्ड्स आउटलेटवर FDA अर्थात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. तपासणी दरम्यान या आउटलेटच्या किचनमध्ये गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. FDAच्या तपासणीत अनेक जिवंत झुरळे आढळल्याचे तसेच किचन परिसरात सडलेला आणि कुजलेला खाद्य कचरा आढळल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या ठिकाणी खाद्य सुरक्षा नियमांचे पालन केले जात होते का यावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. इतकेच नाही तर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेबाबतही गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. हात न धुता खाद्यपदार्थ हाताळल्याचा आरोप तपासणी दरम्यान करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी त्रुटी दूर केल्याचा दावा करत 148 पाणी कंप्लायन्स रिपोर्ट सादर करण्यात आला होता. मात्र त्यानंतरच्या तपासणीत अनेक त्रुटी कायम असल्याचे FDAच्या कारवाईतून नमूद करण्यात आले आहे. या सर्व गंभीर बाबींची दखल घेत FDAने कोलाबा येथील मॅकडॉनल्ड्सचा फूड बिझनेस ऑपरेटरचा परवाना निलंबित केला आहे. परवाना निलंबित असताना संबंधित ठिकाणी खाद्यपदार्थांचे उत्पादन, विक्री किंवा वितरण करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच पुढील काळातही खाद्य सुरक्षा नियमांचे उल्लंघन सुरू राहिल्यास आणखी कठोर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही FDA कडून देण्यात आला आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणामुळे मोठ्या खाद्य ब्रँडच्या आउटलेटमधील स्वच्छता, अन्न सुरक्षा आणि ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कोलाब्यातील मॅकडॉनल्ड्सवर FDAच्या कारवाईमुळे आता पुढे कंपनीकडून काय स्पष्टीकरण दिले जाते आणि खाद्य सुरक्षा नियमांचे पालन कसे केले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.